काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोराच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि मी आहे बोरुली स्टेशनला आणि ते सूरज मला पिक करायला आहे आणि इथून आपण जाणार मालाडच्या हायवेमध्ये. तर तिकडे आपली सगळी मित्र येणार आहेत आणि आजचा हा ट्रेकिंगचा ब्लॉग आहे. तर आज रात्री निघणारच आपण आणि सकाळी पोहोचू. जरा जास्त किलोमीटरचा रस्ता आहे त्यामुळे जरा लवकरच निघणार होता आणि रात्रीचा प्रवास आहे. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत आपल्याबरोबर ते. तर फायनली सूरज आलेला आहे आणि आपल्या मीटअप पॉईंटला पोरं आले असतील 11 वाजले. तर मीटअप पॉईंटला पोरं आले असतील तर जाऊया आपण तिथे भेटू. टाईम तर झालेला आहे, डायरेक्ट मीटअप पॉईंटला भेटू. तर मित्रांनो, आपला मीटअप पॉईंटला आलो आहे आणि आपल्याबरोबर 3 गाड्या आहेत आणि शुभम आहे, रोहन आहे, शुभम मालवणकर आहे, सूरज आणि रोहित आणि याचबरोबर अजून पुढे आशिष पण जॉईन होणार आहे. म्हणजे टोटल 4 गाड्या असणारच आपल्या आणि 8 जण जाणार आहोत आपण. तर मजा येणार आहे. तर आशिषला भेटू, तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आशिष भेटला आहे आणि आशिषचा मित्र आहे. तर आता आपण इथून चालू करायचं आहे सकाळच्या बघून. अजून 160 किलोमीटर आहे. तर आपण रतनगडला जातो आहे. इथून 160 किलोमीटर आहे, खूप वेळ आहे. आता वाजले 1:30 वाजता आहे. बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आणि आपण ठीक आहे. दिवसानंतर आशिष भेटला आपल्याला. बघू कसं काय. टी ब्रेक मध्ये थांबलो इथे. जाऊ मस्तपैकी चाय पिऊ. मित्रांनो, तिथे आलो आम्ही इगतपुरीला. तिथे असा सीन झाला आहे की तिची गाडी बंद झाली आहे, जुगाड चालू आहे. दाखव जरा मुवमेंट दाखव रे, कशी कशी काय केल्यावर चालू आहे ते दाखव. खेचून बांध, जास्त नको खेचू, जेवढं आता प्रेशर दिला तेवढंच दे. जुगाड चालू आहे. अरे किती वाजले? 4:30 वाजले. बघू अजून 50 किलोमीटर जायचं आहे. 50 किलोमीटर जायचं आहे. बघू कसं काय ते चालू आहे. काम झालंय पण ते वायर बांधून ठेवतंय. बॉक काढतोय. हे बघा मित्रांनो, इथे प्रवेशद्वार आहे आणि इथे फी घेतात. किती आहे पर पर्सन ते बघूया. गाड्यांचे पण घेतात वाटतं काहीतरी. हे बघा इथे लिहिलेलं आहे आणि 30 रुपये पर पर्सन आहे प्रति व्यक्ती. आणि गाडी असेल तर काहीतरी 20 रुपये काही किती रुपये एक्स्ट्रा घेतात. 25 ना. आपल्या गाड्या लावल्या तिथे. थंडीने पूर्ण हालत बेकार आहे. आता बघू पुढे जाऊन. आता एवढ्यात काय चालू नाही करणार कारण अजून काळोख आहे. बघा खालचा असा माहोल मस्त असं आणि एवढी बेकार थंडी आहे ना, गारटलं सगळे. आता नंतर बघू वरती जाताना मी बनवेन व्हिडिओ. पोचला आपण आणि इथे ना पाण्याचं कुंड आहे स्टार्टिंगलाच आणि इथे गाडी पार्क केली आणि आलोच आम्ही. ॲब्जेडवाला आलाय. इथे गाडी बंद पडलेली मध्ये चालू आली. थोड्या वेळाने बघू. ते पहिला नाश्ता करायचा की डायरेक्ट जाऊ? नाश्ता करायला जायचं की डायरेक्ट? नाश्ता करायला जायचं काय बघू कसं जायचं. तर डायरेक्ट वरतीच जाऊ ट्रेकिंगला. पब्लिक पण खूप आले. नाश्ता करून घेऊया आणि पोहे मागवले खाऊ आणि नंतर ट्रेकला स्टार्ट करू. कारण पोटात कोणाच्यात काय नाही आणि एवढी इथं थंडी आहे की चाय आणि नाश्ता केल्याशिवाय जाऊ नाही शकत. काय बरोबर ना?
तर नाश्ता करूया मस्तपैकी आणि त्यानंतर आपल्या ट्रेकला स्टार्ट करूया. तर मित्रांनो हे बघा गडाकडे जायला हा रस्ता आहे, पायवाट आहे छोटी, मळ्यातून आहे आणि या साईडला धरण आहे, म्हणजे धरणच आहे आणि इकडून जायचं आपण. तर जे पण जण नवीन असतील जे आपला ब्लॉग बघतायत आणि नक्कीच आपल्या भावाच्या चॅनलला तो जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा आणि नक्कीच सपोर्ट करा. आपला हा ट्रेक आहे ना मित्रांनो, तो रतनवाडीमधून स्टार्ट केला आहे आणि रतनगडला आहे ना येताना 2 रूट पडतात. म्हणजे स्टेशनवरनं एक कसारावरनं आहे, ते तिथून 80 किलोमीटर आहे आणि दुसरं आहे ते इगतपुरीवरून 60 किलोमीटर आहे नंतर. आणि जर कोण असं अपेक्षा करत असेल की बसने यायचं असेल तर बसने बस हे जास्त टायमावर नाही, तर त्यामुळे कसं प्रॉपर ते बस सेवा एवढी भेटत नाही. तर ज्यांना कोणाला यायचं असेल ते स्वतःची बाईक किंवा एक प्रायव्हेट 4 व्हीलर करून येऊ शकतात या ट्रेकसाठी. रतनगडला जाताना जास्तीत जास्त 3-3.5 तास होतात. तो जर बिगिनर असो वा प्रॉपर ट्रेकरचा एक्सपिरियन्स असो, 3.5 तास ऑलमोस्ट लागतात. तर बघूया आपल्याला किती तास लागतात. आपण पण नवीनच आहोत या गडावर, सगळे फर्स्ट टाईमच आले, तर बघू कसं काय किती तास लागतात आपल्याला. आणि हे आपले सर्व मित्रपरिवार चाललेत. मस्त असा परिसर आहे इथला, पूर्ण गाव, आणि या गावामध्येच असली मजा आहे. आम्ही तर बघत असतो कधी असा गड किल्ले ट्रेक करायला जातं भेटतं. आता कसं पाऊस नाही तर त्यामुळे बरं वाटतंय, कारण पाऊस असला की कसं लिमिटेड बघता येतं आणि काय कॅमेरामध्ये पण सगळी फुटेज दाखवता येत नाही. तर आता मी ह्या ट्रेकवर दाखवतो तुम्हाला प्रॉपर, कारण ऊन मस्त पडलं आहे आणि ट्रेक पण भारी होणार. बघू पुढे कसं काय ते, आणि पूर्ण ब्लॉग बघा, जरा मोठा होईल असं वाटतंय. तर जेवढे जण नवीन असतील ना त्यांनी पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुझ्या अनुया मस्त असं सूर्यदेवतांचं दर्शन झालेलं आपल्याला आणि त्यांची कृपा हमेशा असते. भले ह्याच्या अगोदर जेवढे पण ट्रेक केलेत तेव्हा पाऊस होता, पण ह्यावेळेला त्यांची कृपा आहे. आणि आता मस्त असं वाटतंय, कारण आता येताना एवढी थंडी होती ना, आम्ही आणि त्याच्यात प्रिपरेशन करून नाही आलेलो की जॅकेट बिकेट नाही आणलेलं. तर नेक्स्ट टाईमला येताना नक्की जॅकेट घेऊन यावं लागेल, कारण बेकार अशी थंडी आहे या साईडला. आणि हे आहेत चालले आहेत आपले हा काय निसर्ग आहे, काय ही सह्याद्री बनली आहे. निसर्गाची देण आहे या सह्याद्रीला, असे डोंगर दरे. आणि ह्याशिवाय आपल्याला काय पाहिजे. एक सुट्टी आपण यासाठी देऊ शकतो, प्रॉपर गडकिल्ले सर करण्यासाठी. मस्तच असे हे बघा, या गोष्टीसाठी मी हे क्लॉक्स वेअर केले, कारण क्लॉक्स काय इझिली सुकतात
आणि शूजमध्ये कसं पाणी ऑब्झॉर्ब होतं आणि ते कसं मग नंतर पाय ओले राहिले ना पूर्ण सुरकुततात. आणि 2-3 ट्रेकला मला तसाच वाटलं झालं. त्यामुळे ना मी हायवेला क्लॉक्स वेअर केले, कारण मला माहीत होतं इथे जागोजागी असे झरे आहेत. आणि मला असं वाटलेलं की ह्या टायमाला पाऊस पडेल, पण पाऊस नाही पडला. आणि मस्त आहे, बरं आहे, कारण प्रॉपर ट्रेक करता येईल. सगळं जे काय आहे ते दाखवता येईल मला आपल्या व्लॉगहून. आज आपल्या मित्रांनी वाटतं ठरवलं आहे की हा ट्रेक लवकरच कंप्लीट करायचा आहे, कारण लय सपासप जात आहेत. मी पण जातो आहे, पण आराम करत जातो जरा. भेटू पुढे. लाईफमध्ये आहे ना थोडासा टाईम काढून आहे ना आपल्या महाराजांनी जे आपल्या महाराष्ट्रात जी आपली कर्मभूमी आहे तिथे जे गडकिल्ले बांधले त्या टायमाला ते नक्कीच बघायला जावं मित्रांनो. खूप भारी वाटतं. तिथल्या प्राचीन काळातील वस्तू, महाराजांचा इतिहास हे बघण्याची जी मजा आहे ना ती वेगळी आहे. आणि त्यांनी कसं काही त्या टायमाला घडवलं हे यातून आपल्याला समजायला भेटतं. तर थोडासा का होईना पण टाईम काढा आपल्या महाराजांसाठी. आणि आपल्या महाराष्ट्रात जेवढे पण गडकिल्ले आहेत ते सर्व नाही पण थोडे तरी सर करा. आणि इथे आल्यावर आहे ना मित्रांनो त्रास एवढा होत नाही. मेंटली आहे ना पूर्ण माणूस आहे ना फ्री होतो. आता मी जेवढे पण गडकिल्ले सर केलेत ना त्या टायमाला मला कधी असं त्रास नाही झाला. हां, ट्रॅव्हलिंग करताना त्रास होतो आहे, पण गडकिल्ले सर करताना जरा पण असं वाटत नाही की त्रास होतो आपल्या शरीराला. हो, हे असे छोटे छोटे झरे आहेत जे पावसात आहे ना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचे रूपांतर करतात. आणि आता पाऊस नाही तर त्यामुळे ना ह्याला एवढं पाणी नाही. जर पाऊस असता 2-3 दिवसात तर आहे ना ओसंडून वाहतात मित्रांनो, ओसंडून. तर त्यामुळे आहे ना मी एक क्लॉक्स घालण्याचा निर्णय घेतला. पण बरं झालं काही का होईना पण पाऊस नाही, आपल्याला मस्तपैकी ट्रेक करता येईल. हा काय पर्वतरांग आहेत मित्रांनो, फक्त बघा काय कशा रचलेल्या आहेत ना ह्या निसर्गाने. ते एकदा बघा. यासाठीच आम्ही येतो ट्रेकिंगला आणि आपल्या गडकिल्ले पाहायला. अनएक्सपेक्टेडली ह्यावेळेला ना खूप जण आले ट्रेकिंगला. मला एवढं वाटलं नव्हतं या टायमाला एवढी पब्लिक येईल. आणि आपले ग्रुप काय गेलाच आहे, दिसतच नाही कुठे. बघा इथे स्टॉल आहेत, जागोजागीच आहेत. आणि मस्त असा वेदर आणि आपली ग्रुपची पोरं. हा जरा पॅच हार्ड आहे, स्ट्रेट आहे. जाऊ हे बघा इथून आपण आलोय सूर्यदानी येत आहे. जाऊया आपण पुढे. खालती खोलदरी आहे आणि साईडने अशी वाट आहे.
वरती जाण्यासाठी. चढण जेवढी स्ट्रेट असेल ना तेवढे त्यांना पायाचे मसाला आहे ना जबाब द्यायला लागतात. आणि पुढे पाय टाकताना 10 वेळा विचार करावा लागतो. दरी आहे आणि सूर्यदानी येतात खालनं. सूर्यदेवताचा प्रकोप पूर्ण जबाब देतोय. डिहायड्रेशन पण होते. आणि या साईडला येताना ना पाण्याची गरज खूप भासते. जर ज्याने पण कमी पाणी कॅरी केलं असेल ना त्याला खूप पाण्याची गरज भासते. रतनगड वाट या साईडला आता कुठेतरी गडावरची होल्डिंग दिसते. चालू करूया आपल्या ट्रेकिंगला. तशी चालूच आहे. आता साईनबोर्ड दिसलाय तर अजून नेक्स्ट लेवल एनर्जीने. बघा या साईडून वरतून आलो. तिथे फॅमिली आली होती म्हणून खालतून येताना शूट नाही केला. आणि या साईडचा व्ह्यू पहा. खतरनाक. प्लॅन तरी कर. फायनली शिड्या दिसायला लागल्यात. इथे जायचंय. झालं 5 सेकंद पोचू. हे बघा शिड्या आहेत या साईडून वरती येण्यासाठी. साईडला गर्दी आहे. या साईडला ना वरतीनं ना गर्दी आहे. तर कसं सिंगल वेने सोडतात. वरनं तर खालती येत असतील तर खालच्यानं वरती जायला लगेच भेटत नाही. तर बघू आता. वरती पण पब्लिक खूप गेलेली सकाळी. तर आपण पण जाऊ. थोडेसे बाहेर खालती आहेत. 2-3 जण वरती आले. बघा या साईडला असं कातळ आहे मस्त असं. शिड्यांचे दोन व्ह्यू बघा मित्र. वा पूर्ण हिरवळ. झडप मारने की इसपे या साईडला शिड्या. इथे थांबलाय. बाकीचे पब्लिक खालती आहे. अजून वरती आले नाही. हे जावे का? चला शिड्या चढायला स्टार्ट करू आपण. बॅकग्राऊंडचा व्ह्यू पहा. एक नंबर. ट्रेकरला मदत करायला 2-2 माकडे जसे हरिश्चंद्रगडला असतात तशी. आणि आता जाऊया आपण वरती. मित्रांनो हा बघा हा गणेश दरवाजा आहे. स्टार्टिंगलाच लागतो. आम्ही ही शिडी पकडली. या शिडीतनं यायला पाहिजे होतं. मग आपण तिकडे जायला असतो. पण दाखवतो तरी पण तुम्हाला तिथे जाऊन. हा बघा मित्रांनो हा गणेश दरवाजा आहे.
आणि ते वरती असा काहीसा एंट्रन्स आहे. इथे पण शिड्या आहेत. हा भेटला. आणि इथून पण शिड्या आहेत. आता यावरती चढून जाऊ आपण. इकडून व्ह्यू पहा मित्रांनो. खतरनाक. बाकीचे गेले, रोहित आणि मी आहे इथं. जाऊ आता वरती थोडं. मित्रांनो, हे जे आहे ते गोल बुरुज आहे इथे. आणि याची पूर्ण अशी अवशेष राहिलेले आहेत. थोडे ठिकाणीच्या भिंती पडलेल्या आहेत. आणि हा एकदम वरचा व्ह्यू आहे. हा वा, एक नंबर. आणि आपल्या मित्रांचे फोटोशूट चालू आहे. आता गोल बुरुजाच्या इथून आहे ना असा टर्न मारून जायचं आहे. तिकडे 60% आहेत, त्या बघू आपण. आणि खालती आहे ना देवीचं मंदिर आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. बघा, गोल बुरुज आहे. आता आतमध्ये आपण दाखवतो कसं काय आहे. सूरज थांब रे खालीच. फोटोग्राफर घे काढा. सुरुवात आपटला तो काढ तू. गोलबुरुजाच्या खालीच एक टाकी आहे. आणि ह्या साईडला आहेत ना 60% आहे. तर तिकडे शुभमानी गेलेत, आपण पण जातोय आणि तुम्हाला दाखवतो. ही पिवळी फुलं किती मस्त वाटतात ना. असंच यानेच असं त्याचं या गडाचं निसर्ग आणि सौंदर्य सजवून ठेवलेलं आहे अजूनपर्यंत. मस्त असं. मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होणार एवढा खतरनाक व्ह्यू आहे इथे. खोलदरी यासाठीच पाहिजे गोप्रो आणि संपला विषय. थोडीशी पायवाट आहे बघा मित्रांनो. आता आम्ही झालो बॅक साईडला. तिकडे टाक्याने आहेत, त्या बघू आपण. तर मित्रांनो, हा आहे कोकण दरवाजा. गर्दी आहे त्यामुळे गेलो नाही. तर असं कायचं आहे, फोटोशूट चालू आहे या साईडला. असा खतरनाक व्ह्यू. सगळीकडे ही हिरवळ आहेत. आणि हा येलो फुलं मस्त अशी. कोकण दरवाजाचा दर्शन घेतलंय. आता या साईडला बाट चढला जातो. पाण्याचे टाके, पावसाच्या पाण्याने साठलेलं पाणी हे बॅक साईडला आहे गडाच्या.
साफ पाणी आहे. हे पाण्याचं टाकं कधी भरत नाही कारण आतमध्ये आहे ना त्याच्या पाणी साचतंय आणि त्यामुळे बाहेर येत नाही. हे सगळे पब्लिक तिकडे पाणी भरते आणि जा लवकर जा. या साईडला आपल्याला जायचं आता तर जाऊ. आणि हे लोक पण पाणी भरतायत कारण पाण्याचं इथे शॉर्टेज खूप होतं. हा जो पॉइंट आहे तो एंडिंगचा पॉइंट आहे. त्याला ॲक्च्युली काय बोलतात ते माहीत नाही. तिथे जायचं आहे. पाण्याच्या बॉटल्याने भरले आहेत प्रॉपर. तिथे जायचं. गोल फिरून ते देवीचं मंदिर घेऊया. हो तिथूनच ये. खालती उतरताना आपल्याला तिथून भेटेल. तिकडच उतरायचं. हो हे बा त्या साईडनंच जायचंय. दुसरी पण एक वाट आहे ना. कुठनं गर्दी बघा तिथे. इथे येते वरती आलो. इकडे बेदम गर्दी आहे. स्टॉल बिल लावले. मॅगी बिगी बनवतात. आपण जरा वरच्या पॉइंटला जायचंय आणि तिथे ऑलरेडी खूप गर्दी आहे. आणि ती काय त्यांच्या चेंगरा चेंगरीत काय बनवणार आहे व्हिडिओ नंतर बघू. थोडंसं फोटो पण निघणार नाही वरून. हा गडावरचा टॉप पॉइंट आहे. टॉप व्ह्यू असं बघण्यासारखं काय नाही. ते भारी वाटते. तिकडे जायला पाहिजे. खाली राहायला पाहिजे. जाऊया आता खालती. असं काय नाही बघण्यासारखं. काय व्ह्यू दिसतो बस. थोडेसे 2-3 पॉइंट बाकी आहेत ते एक्सप्लोर करू बघू. नंतर परतीचा चला खालती उतरायचं. वाटेनच जायला खालती उतरायचं आहे. तिकडून गेले आता तिकडं जायचं. पाय गळ्याशी आले त्याचे. पाय गळ्याशी नाही आले. झोप करायची आले. झोपेकडून काय वाटत आईच्या गावात रोहित पाणी तर त्र्यंबक दरवाजा आहे. मोठा आहे हा दरवाजा बाकीच्या 2 दरवाजांपेक्षा. खालती आल्यावर सर्वात मोठा दरवाजाच आहे त्र्यंबक दरवाजा. पाहिल्यानंतर डिस्टन्स बघा लय मोठा मोठा आहे. आणि हा दरवाजा आहे त्या काळातला. असा काहीसा आहे त्र्यंबक दरवाजा. खूप मोठा आहे. जे त्या 2 दरवाजांपेक्षा तरी खूप भले मोठा आहे. या साईडला पण एक्झिट पॉइंट आहे. मित्रांनो खूप जण बोलत असाल इथे हे लोक एवढं ओव्हरचार्ज का घेतात. तर हे बघा हे एवढं भरलेलं सिलेंडर खालतून वरती आणणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही. आणि एवढी मेहनत घेत आहेत ते खालनं वरती आणायची. तर त्यामुळे त्यांना तेवढी प्राईस देणं हा आपला भागच आहे. असे स्टॉल खूप ठिकाणी आहेत. आणि थोडं का होईना पण त्यांना त्यांच्याकडून काही ना काही घ्यायचं कारण मेहनत तर खूप करतात ते. त्या साईडला गर्दी आहे. आता आपण जाऊ त्या साईडला. आपली सगळी माणसं खालती गेली फोटोसाठी. ते आल्यावर जाऊ आपण.
भुकेचं साधन गुड्डेचं हेच असं कॅरी करतो आम्ही, लाईट वेट आणि जास्त हेवी खात नाही आम्ही. काय जर कुठल्या ट्रेकिंगला निघेलो तर बिस्किट आणि देतो. तर आता हळूहळू खालती उतरायचा चालू केलंय. बघा मित्रांनो, आपण आलेलो त्या तलावाच्या इथून पूर्ण खालती जायचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती वरती आणि किती हाईटला हा गड आहे. तर इझी नाही आहे ट्रेकिंग या गडाची. जसा हरिश्चंद्रगड आहे तसंच आहे सेम, फक्त हरिश्चंद्रगडची जरा जास्त ट्रेकिंग आहे. म्हणजे ह्याच्यात थोडीशी जरा कमी वाटली मला. बाकी सर्व दमले. तर कधी पोटात अन्न जातं असं वाटतंय. आणि हनुमान दरवाजा आहे मित्रांनो. आणि या साईडला आई रत्नादेवी मंदिर आहे. आम्ही सुरुवातीला गेलो नाही पाया पडायला, तर सर्व ट्रेक झाल्यानंतर लास्टला पाया पडायचं ठरवलेलं आपण. आणि फायनली आलो आहे आपला भगवा. दर्शन घेऊया आई रत्नाई देवीचं. बरोबर ना, जरा कॅमेरा पकड. देवीचं दर्शन घेतलंय आणि या साईडला पण काहीतरी आहे, तर बघूया आपण कसं घडलंय. बिनकामाची पोरं कामं या साईडला आहे ना, दिवे आणि पेटवायला जागा दिलेली आहे. हे बघा ते दिसून येते. आणि पूर्ण या साईडला असं काळोख आहे. एकदम सुन्न असे, म्हणजे माणसं आतमध्ये राहू शकतात एवढी जागा आहे. आणि हे अनडी माणसं जे फक्त नावाने फक्त महाराजांचे प्रेमी असतात, त्यांची कामं आहे ती. काय बोलणार अशा लोकांना. शिड्या उतरताना ह्या लोकांचा काय जात चढताना व्हिडिओ नाही काढला, उतरताना तरी व्हिडिओ काढा. खालतीन पब्लिक येते वाटतं. आता किती वाजले, 10:30च्या दरम्यान झाले असतील. मग या टायमाला कशी आता पब्लिक येते पण ट्रेकिंगला. तर आम्ही सकाळी सकाळी आलेलो त्यामुळे काय एवढं गर्दी भेटली नाही. होती पण एवढी नव्हती. आता जरा क्राऊड वाढेल. ह्या साईडनं पण उतरतात खाली, आपण पण होतो. पुरातन काळात शिड्यांचे काही थोडेफार अवशेष, बाकी सगळे ह्या अशा शिड्यात लावलेले आहेत लोखंडी. हे थोडेसे आहेत ज्या बाकी अवशेष राहिले ते प्रॉपर ठेवले. बाकी सगळे लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही बिलीव्ह कराल का, एवढ्या खालतून आम्ही वरती आलोय. खूप हायटेड वाला गड आहे. मजा आली. आता जाऊया हळूहळू.
उतरूया आणि ट्रेक कंप्लीट करूया. मित्रांनो, इथे खालती आल्यावर आहे ना, ते शिवशंकरांचं मंदिर आहे मस्तपैकी आणि भारी अशी मूर्ती आहे, भारी अशी शिवलिंग आहे. तर आपण पाया पडूया, दाखवतो तुम्हाला आतमध्ये गेलं. कसा काय वाटला व्हिडिओ हा नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आम्ही आता खालती आलो आहे, तर झालं मस्तपैकी ट्रेक. तर आता ब्लॉग इथे एंड करूया, कारण घरी जायला पण वेळ लागेल. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय.